पॅन कार्ड क्लब या पॉलिसीमध्ये ज्या लाभार्थ्यांनी जे पैसे गुंतवले होते त्यांचे पैसे अडकलेले आहे. ते पैसे अद्याप अजून मिळाले नाही, कारण की त्यांनी आता सर्व बँक डिटेल्ससुद्धा भरलेले आहे आणि सर्व डिटेल त्यांना काही थोडेफार 100-200 रुपये बँक चेक करण्यासाठी त्यांनी पॅन कार्ड क्लबवाल्यांनी 100, 200, 150, 80 रुपये असे बँक क्रॉस चेक करण्यासाठी तुम्हाला ते पैसे टाकले होते. आता याच्याबद्दल एक महत्त्वाची न्यूज आलेली आहे. पॅन कार्ड क्लब विदेशातील 30 मालमत्ता जप्त करण्यात आलेले आहे. आता तुमचे पैसे लवकरात मिळण्याची शक्यता असू शकते, कारण की हे जप्त केल्यानंतर याचा लिलाव पण होऊ शकतो. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अशीच महत्त्वाची अपडेट तुम्हाला मिळत राहील. इतका दिलं आहे बघा मित्रांनो, 5,000 कोटीचा गैरव्यवहार जो केलेला आहे पॅन कार्ड क्लब लिमिटेड या कंपनीने, त्याच्यावरती आता कारवाई सुरू परत झालेली आहे. तब्बल 50 लाख गुंतवणूकदारांचा 5,000 कोटी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी ईडीने पॅन कार्ड क्लब कंपनीचे उपकंपनी असलेल्या पॅनोरामिक युनिव्हर्सल लिमिटेड या कंपनीच्या परदेशातील 30 मालमत्ता गुरुवारी जप्त केल्या. त्यात थायलंड येथील 22, UAE मधील 6 आणि अमेरिकेतील 2 मालमत्तांचा समावेश आहे व कंपनीचे 2002 ते 2015 या कालावधीत ज्या मालमत्तेची खरेदी 53 कोटी 32 लाख रुपयांना केली होती. पॅन कार्ड क्लब या कंपनीचे 3 ते 9 वर्षाच्या कालावधीत भरघोस परतावा देणाऱ्या अनेक गुंतवणूकदारांना योजना सादर केल्या होत्या. सुरुवातीला काही काळ गुंतवणूकदारांना परतावा दिल्यानंतर कालांतराने परतावा देणे थांबवले होते. या पॅन कार्ड कंपनीने सामान्य गुंतवणूकदारांच्या पैशातून कंपनीच्या संचालकांनी वैयक्तिक मालमत्तेची खरेदी केली. त्यामुळे प्रकरणातील मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने पुन्हा गुन्हा दाखल केला होता. मात्र या प्रकरणी मनी लॉन्ड्रिंग झाल्याने निदर्शनास आल्यानंतर ईडीने याचा तपास सुरू केला होता आणि ईडीने एक महत्त्वाचं पाऊल उचलून या 22 थायलंडमधील 22 आणि UAE मधील 6 आणि अमेरिकेतील 2 मालमत्तांच्या समावेश असलेल्या त्यांची जी जागा आहे कंपन्या आहेत. तुम्हाला हे पैसे विसरून चालणार नाही मित्रांनो. तुमचे पैसे गुंतलेले आहे, तुम्हाला हे मिळणार दाट शक्यता आहे. आता ईडीने सुद्धा या कंपन्यांवरती भर घातलेली आहे आणि त्यांची कारवाई ही सुरू केली आहे. पॅन कार्ड क्लब लिमिटेड विदेशातील 30 मालमत्ता कंपन्या जप्त करण्यात आलेल्या आहे. 5,000 कोटींचा हा गैरव्यवहार आहे. 5,000 कोटी म्हणजेच याच्यामध्ये बरेच असे लाभार्थी आहेत. त्यांनी 1 लाख रुपये, 2 लाख रुपये हे 3 वर्षाला डबल मिळेल म्हणून यांनी 5-5 लाख रुपये काही लाभार्थ्यांनी हे जमा केले होते. काहीचे 10,000 होते, काहीचे 5,000 होते, काहीचे असे वेगवेगळे इन्स्टॉलमेंट होते. ते पॅन कार्ड क्लब कंपनीने हे बुडवलेले होते, कारण की आता याच्यावरती एक मोठं पाऊल इथं मिळणार आहे तुम्हाला पैसे पैसे जे आहे लवकर मिळो अशी अपेक्षा आहे पॅन कार्ड क्लब कंपनीकडे. आणि तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वाची अपडेट तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.